तर नमस्कार मित्रांनो. तर आपण आलो आहे शेतामध्ये. पण आपण शेतामध्ये काय काम केले ते आधी पाहूया. तर हे जे दिसत आहे याच्यात आपण जे बेल पाडून ठेवलेले हे वांगे, गावरान वांगे लावण्यासाठी. मित्रांनो पाहू शकता, पाऊस आला तर बाकीचे आपण बांधून दिलेले आहे, बाकीचे राहिलेले आहे. जेणेकरून पाऊस होता बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल ते पाणी साचलं आहे. पाऊस आल्यामुळे आपण ते काम करू शकलं नाही. हे आपलं काम थोडंसं अपूर्ण राहिलेलं आहे मित्रांनो. तर जेणेकरून आपला ते काम पूर्ण करायचं होतं, पण ते तेवढ्यात पाऊस आलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला थांबून घेतलेले आपल्या जोपर्यंत पाणी थांबत नाही तोपर्यंत ते काम करता येणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आपण थोडंसं आपला शेतामधले जी झाडं आहेत ते मला थोडक्यात दाखवतो मित्रांनो. तर आपल्या शेतात हे नाला आहे. नाल्यामध्ये हे भरपूर असं उंच झाडं आहेत मित्रांनो. पाहू शकता, लिंबाचं झाड आहे, तर ते मोठं जे दिसत आहे हे लिंबाचं झाड आहे. परत उंबरचं झाड आहे. हा तर लई उंच झाड आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये, पाहू शकता. तर आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये बसणार नाही एवढं मोठे झाडं आहेत मित्रांनो. तर असं खूप मोठे झाडं आहेत आपल्या शेतामध्ये, जेणेकरून आपल्याला लाकडांची कमतरता होत नाही मित्रांनो. भरपूर लाकडं आहे आपल्या शेतात असं समजून घ्या. आणि नाल्यामध्ये ते असंही नाल्यामध्ये आपले लय मोठे झाडे आहेत. त्यांना आपण वेळेवर त्यांची छाटणी करतो. आपण जास्त त्यांना हे करत नाही, तोडत नाही, कारण की जास्त तोडल्यामुळे आपल्याला झाडांपासूनच आपल्याला जास्त पाण्याचं जे असतो, पाणी येण्याचं जे असं ते झाडांमध्ये असतो सगळं. कारण की झाडं आपण तोडलं नाही पाहिजे, जास्त झाडं लावलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला निसर्गाद्वारे जे पाऊस येतो ते त्याची क्षमता जास्त वाढत जाते. म्हणून पाऊस यायला पाहिजे, म्हणून जास्त झाडं आपल्या लागवड केलेलं ते चांगलं असतो. जेणेकरून आपल्या झाडापासून भरपूर काही मिळतो. आपल्याला झाडापासून सावली मिळतं, परत ऑक्सिजन पण मिळतो आपल्या झाडांपासून. परत पाणीचं जे असतं ते पाणी त्याच्यापासून लवकर येण्याची ताकद असते एक झाडांपासून, असं समजून घ्या मित्रांनो. आणखी प्रत्येक जे गोष्टी आहे ते झाडांपासून भरपूर काही आपल्याला फायदा पण आहे. झाडांपासून आपल्याला आपलं पण संरक्षण होतं आणि झाडांपासून भरपूर काही असं आहेत ते आपण जेवढं सांगणार तेवढं कमी मित्रांनो. म्हणून आपल्या शेतामध्ये असं मोठे झाडं पण आहेत मित्रांनो. परत बांधाला पण तिकडे बॅकग्राऊंडला दिसत असेल तुम्हाला, तिकडे पण आपल्या आंब्याचे झाडं लावले. हे आंबे पण आपल्याला खायला पण मिळतात आणि त्याच्यापासून आपल्याला भरपूर काही मिळत असतो मित्रांनो. ते जेवढं सांगणार तेवढं कमी आपल्याला राहणार. तर मित्रांनो, आपलं जे काम करायचं होतं ते अपूर्ण राहिलेलं पाहू शकता तुम्ही. सगळं पाणी झालं तर आपल्याला आज काम करता येणार नाही. तर आपल्याला आता परत घरी जावं लागणार मित्रांनो. तर आपलं काम अपूर्ण राहिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि एकदा आमच्या चॅनलला नक्कीच भेट द्या. तोपर्यंत आपण टाटा बाय बाय मित्रांनो. पाऊस असल्यामुळे आपण काम करू शकलो नाही, म्हणून आपण जात आहे घरी. तोपर्यंत टाटा बाय बाय.